नमस्कार. जसं आठवतंय तसंच्या या नवीन भागामध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्र हो, बापू वाटवे आणि प्रभात फिल्म कंपनी यांचं अतूट असं नातं होतं. बापूंनी प्रभात फिल्ममध्ये काम करत असताना त्यांना वेगवेगळ्या व्यक्ती भेटल्या, वेगवेगळे संगीतकार, दिग्दर्शक, अभिनेते. एवढंच नाही तर समाजातील वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींशी बापूंचा संबंध आला. तर त्यांच्याविषयीचे जे अनेक किस्से आहेत, काही आठवणी आहेत की जे अप्रकाशित आहेत, अशा सगळ्या गोष्टी आपण या एपिसोडच्या माध्यमातून जाणून घेत असतो. आणि या आठवणी जागवत असतात बापूंचे चिरंजीव, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संजय वाटवे. डॉक्टर नमस्कार. या नवीन भागामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्या या एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर, बऱ्याचशा प्रेक्षकांची अशी मागणी आहे की आपण एक प्रख्यात असे मानसोपचार तज्ज्ञ आहात, तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण काही वक्तव्य करावं, आम्हाला काही संबोधित करावं. तर आपण मागचा जो एपिसोड केला त्यामध्ये आपण चंदू बोर्डे यांच्याविषयी काही आठवणी जागवल्या. त्यामध्ये तुम्ही कमिंग ऑफ एज याविषयी माहिती दिली होती आणि आपल्या भारतीय संघातला बॉलर सिराज याच्याविषयी कमिंग ऑफ एज याविषयी तुम्ही सांगितलं होतं. तर तसंच काही कला क्षेत्रामध्ये सुद्धा असतं का, याविषयी सांगितलं तर बरं होईल. सगळ्याच क्षेत्रात असतं. कमिंग ऑफ एज याचा साध्या शब्दात अर्थ मॅच्युरेशन. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये सराव करत करत मॅच्युअर लेवलला येते, त्याला कमिंग ऑफ एज असं म्हटलं जातं. त्या कमिंग ऑफ एजची स्पेशालिटी अशी आहे की कोणाला 6 महिने लागतील, कोणाला 6 वर्ष लागतील, पण एकदा ते कमिंग ऑफ एजची मॅच्युरिटी लेव्हल आली की त्यातून खाली परफॉर्मन्स कधीच जात नाही. बरं, म्हणजे एका लेवलपर्यंत सेट होतं कमिंग ऑफ एजमुळे. बरं. पण मग असे यशस्वीतेचे काही फॅक्टर्स आहेत का? आहेतच. मागच्या वेळेला मी तुम्हाला यशस्वी होण्याचे 5 फॅक्टर्स सांगितलेले होते. तसेच फेल्युअरचेही फॅक्टर्स आहेत. मग ते कुठले आहेत? आता 5 जे फॅक्टर्स यशस्वीतेचे आहेत ते 5ही लागतात यशस्वी व्हायला. त्यातला एक जरी फॅक्टर कमी पडला तरी अपयश येतं. आणि व्यक्तिमत्वाशी निगडीत असेही काही फॅक्टर्स असतात ज्याला आपण षड्रिपू म्हणतो, किंवा व्यक्तिमत्वातल्या कमजोरी, त्याच्यामुळे सुद्धा फेल्युअर येऊ शकतं. तेव्हा माझं एक विधान तुम्ही असं लक्षात ठेवा की फेल्युअर इज अ रूल, सक्सेस इज रेअरिटी, इज अन एक्सेप्शन. कारण 5ही गोष्टी जोडून आल्याशिवाय सक्सेस होतच नाही. एक गोष्ट कमी पडली तरी फेल्युअर येतं. त्यामुळे फेल्युअरचे चान्सेस ऑलवेज जास्त असतात. बरं. ठीक आहे, आता आपण आपल्या आजच्या एपिसोडकडे वळूयात. तर आज कोणाविषयी आपण आम्हाला माहिती सांगणार आहात? आज मी ज्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हटलं जातं असे अत्यंत थोर साहित्यिक ग दी माडगूळकर, ज्यांना आपण गदिमा या नावाने ओळखतो, त्यांच्याविषयी मी आज माहिती सांगतो. वा, खूपच आम्हाला हे नक्कीच तुमच्याकडनं त्यांच्या आठवणींच्या जे किस्से आहेत ते ऐकायला आवडतील. गदिमा म्हणजे आपण म्हणलात तसं आधुनिक वाल्मिकी त्यांना म्हणतात. एक थोर लेखक, कवी, गीतकार, एक अभिनेता, प्रोड्युसर, डायरेक्टर, असे सगळेच व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये होतं. मला वाटतं 150पेक्षा जास्त पटकथा आणि 2000पेक्षा जास्त गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. तर मग बापूंचा आणि गदिमांचा हा संबंध कसा काय आला? आपण काय करणार आहोत, गदिमांविषयी इतकं सांगण्यासारखं आहे, पण जे जगजाहीर आहेत गोष्टी, गीत रामायण किंवा त्यांचे असंख्य किस्से, ते आपण वगळणार आहोत. आणि फक्त अप्रकाशित ज्या गोष्टी आहेत, घटना आहेत आणि बापूंशी जिथे संपर्क आला त्याच्याविषयी आज आपण जाणून जरूर की प्रत्येकाच्या घरोघरी गदिमांचे 100 किस्से असतात. अगदी. तर जे अप्रकाशित आहेत तेच मी आज सांगणार आहे. आता प्रभात फिल्म कंपनी ही त्यावेळची पायोनियरिंग फिल्म कंपनी असल्यामुळे सगळ्या मोठ्या कलाकारांचा उगम, जन्मभूमी, कर्मभूमी प्रभात फिल्म कंपनी हीच होती. ते 1948 साली प्रभातनी वंदे मातरम नावाचा एक चित्रपट काढला होता. त्याचे संहिता, संवाद आणि गीत हे गदी माडगूळकरांचं होतं. दिग्दर्शक होते राम गबाले आणि म्युझिक डायरेक्टर होते सुधीर. अरे वा. त्या 48 सालापासून सुधीर फडके आणि गदी माडगूळ ही जोडगोळी कार्यरत आहे. त्याच्यानंतर 1949 साली त्यांनी दुसरा प्रभातनी पिक्चर काढला, संत दानाबे. त्याचंही संहिता, संवाद लेखन, गीत लेखन हे माडगूळकरांचं होतं. त्याचंही म्युझिक डायरेक्शन सुधीर फडक्यांचं होतं. फक्त डायरेक्टर गोविंद घाणेकर होते.
आणि हे दोन्ही पिक्चर खूप चांगले चालले. त्यातल्या गीतांचं लोकांनी फार कौतुक केलं. आणि हे सगळं स्टुडिओत शूटिंग असल्यामुळे, प्रभातचीच प्रोडक्शन असल्यामुळे बापूंचा रोजच त्या सगळ्या फडके, माडगुळकर, गोविंद घाणेकर, राम गबाळे यांच्याशी रोज त्यांचा संबंध यायचा. आणि त्या काळी लोक बऱ्यापैकी साधे असायचे, त्यामुळे अकृत्रिम स्नेह हा सगळ्यांशीच जमलेला होता. आणि बापूंचा स्वभावही गोष्टी वेल्हाळ, बोलका, प्रेमळ असा असल्यामुळे हे सगळे त्यांचे परमनंट मित्र. बरोबर. मगाशी आपण उल्लेख केला की गदिमांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आहेत. मला वाटतं तेव्हा सकाळ, केसरी, तरुण भारत अशा वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा गदिमा लेखन करत असत. तर त्याविषयीच्या काही आठवणी आहेत? 49 सालनंतर त्यांनी प्रभातसाठी काही लिहिलं नाही. ते बाहेर पडले आणि बाहेर त्यांचा जास्त कलाक्षेत्रामध्ये निवास झाला. तर बापूंनी प्रभात बंद झालेली असल्यामुळे पत्रकारितेकडे वळले होते. तेव्हा सकाळ, केसरी आणि तरुण भारत या तिन्ही वर्तमानपत्रामध्ये एक वर्ष त्यांनी सिनेपेज एडिटर म्हणून काम केलं. गदिमांनी? नाही, बापूंनी केलं होतं. त्या सिनेपेज एडिटरला तसं फुल फ्लेज काम काही नसतं. त्यामुळे ॲड सेक्शनही बापूंकडे असायचा. त्यामुळे लोकांची बाहेर, ऑफिसच्या बाहेर पडून लोकांशी संपर्क करण्याचं काम, कारण बापूंनी प्रतिभा ॲडव्हर्टायझिंगमध्ये सुद्धा 2 वर्ष काम केलं होतं सिनेमा क्षेत्र सोडलं. त्यामुळे जनसंपर्काचं काम ह्या सगळ्या सकाळ, केसरी, तरुण भारत हे बापूंकडे असायचं. आणि बापूंच्या सगळ्यांची ओळखी आहेत, मोठमोठ्या लोकांची, कलाकारांची ओळखी आहे, ते सगळ्यांना माहीतच होतं. त्यामुळे कुठेही जायचं झालं, बापू तुम्ही जा ना जरा प्लीज, त्यानं आपल्या तरुण भारततर्फे तुम्ही गळ घाला, असं व्हायचं. त्यामुळे ह्या सगळ्यांची, जरी सिनेक्षेत्र सोडून एकत्र काम केलं नसलं बापूंनी गदी माडगूळकरांची, तरी त्यांच्याशी संपर्क राहिला, मैत्री राहिली आणि जाणं येणार. बरं. आणि त्याच काळात मला वाटतं कथालक्ष्मी हे सुद्धा बापू चालवत असत. कथालक्ष्मी बापूंनी नंतर सुरू केलं. हे सिनेपेज एडिटरच्याच कामांमध्ये ते काही वर्ष वगैरे राहिले. तर सिनेपेज एडिटर असताना अशा मोठमोठ्या साहित्यिकांना गळ घालून त्यांच्याकडनं लेख आणायचा, कथा आणायची, ही कामं पण बापूंकडेच असायची. त्या सकाळसाठी, केसरीसाठी, तरुण भारतसाठी त्याने अनेक नामवंत साहित्यिक, पु ल देशपांडे, गदी माडगुळकर वगैरे असे सगळ्या, दमा मिरासदार, या सगळ्यांकडनं लेखमाला, कथा अशा मिळवलेल्या. बरं. मला वाटतं गदिमांचं वास्तव्यसुद्धा पंचवटी नावाचा बंगला त्यांचा होता, तिथे असायचं. आणि त्या काळी तिथे जे सुप्रसिद्ध असे साहित्यिक आहेत, यांचा तिथे एक प्रकारे आपण दरबार म्हणलं तर ते वावगं ठरणार. साहित्य दरबारच त्याचं नाव होतं. त्या गदिमांच्या घरी असे मोठमोठे त्यावेळेचे नामांकित साहित्यिक, म्हणजे लेखक, गीतकार, संगीतकार, हे सगळे दरबारात हजेरी लावायचे. आणि तिथे साहित्यिक गप्पांचा फड रंगायचा रोजच्या रोज. त्या बापूंची त्या काळात बरेचदा पंचवटीवर हजेरी असायची. ते राजा मंगळवेडेकर, सुप्रसिद्ध दिग्दर्शक मगो पाठक, दत्ता धर्माधिकारी, कधी सुधीर फडके, कधी सी रामचंद्र, कधी रणजित देसाई, असे मोठमोठे, कधी पु ल देशपांडे, असे नामांकित अनेक लोक त्या साहित्य दरबारात यायचे आणि माडगुळकरांशी चर्चा करायचे आणि साहित्यिक गप्पा रंगायचे त्यावेळेला. बरं. त्याचं नाव साहित्य दरबार असंच त्यांनी ठेवलेलं होतं. मला वाटतं पु ल देशपांडे आणि गदिमा यांचंसुद्धा शूटिंगच्या निमित्ताने ते बरेच एकत्र असत. तर एका गावात गेले असताना किराणा मालपासनं सुद्धा तुम्ही किस्सा सांगितला, त्याच्या काय आठवणी? ती मी आठवण नक्की सांगेन, पण त्याच्या आधी मी तुम्हाला असं सांगेन की तरुण भारतचा एकदा दिवाळी अंक जेव्हा निघत होता, मी बापू जेव्हा सिनेपेज एडिटर होते तेव्हा त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की दिवाळी अंकासाठी माडगुळकरांची कथा पाहिजे आपल्याला. मग आता गळ कोण घालणार माडगुळकरांना? मग बापूंना पाठवलं. त्या केवळ बापूंच्या शब्दाखातर गदिमांनी एक अधांतरी नावाची कथा लिहिली आणि ती बापूंकडे दिली. दिवाळी अंक छापला गेला. माडगुळकरांनी तो पाहिला आणि त्यांनी बापूंना लगेच फोन लावला की तू माझ्यासाठी माझ्याकडनं मुद्दाम लेखन घेतलं दिवाळी अंकाकरता, तुझ्या शब्दाखातर मी लिहिलं, दिवाळी अंक माझ्यासमोर आहे, माझी कथा आलेलीच नाही आहे, तर हे कसं काय? त्या बापू म्हणाले मी 1-2 दिवसात तुमच्याकडे येणारच होतो, मला तुमचा शेवट आवडला नाही म्हणून मी ती कथा दिली. म्हणजे हा निर्णय बापूंनी परस्पर घेतला. बापू एडिटर होते ना, त्यांनी परस्पर. पण गदी माडगुळकरांना हे वाक्य सांगण्याची हिंमत कोणाची आहे की तुमचा शेवट मला आवडलं नाही?
तर ते म्हणले की ये घरी आणि सांग मला काय ते बापू गेले त्यांच्याकडे आणि बापू म्हणाले की कथेचं नाव अधांत्री आहे आणि सगळ्याच कॅरेक्टर्स किंवा ते कथेचं वळण जे आहे ते असं पुसट अस्पष्ट असं आहे. ते शेवट कॉन्क्रीट करायला नको, त्याचा शेवट अधांतरित झाला पाहिजे. बरं. तर ते विचारात पडले आणि ते म्हणले की ह्या कथेचा शेवट अधांतरी करणं खूप अवघड आहे. तर बापू म्हणले होऊ शकतो. तर गदिमा म्हणले की तू लिहिशील? बापू म्हणले लिहितो. 8 दिवस दिले. 8 दिवसांनी मला शेवट बदलून आणून दाखव. अच्छा. ते बापू दुसऱ्याच दिवशी शेवट बदलून घेऊन गेले. एकच पान लिहायचं होतं शेवटचं. त्या गदी माडगूळकरांनी ते पान वाचलं आणि बापूंना कडकडून मिठी मारली आणि सांगितलं हाच शेवट बरोबर. अरे वा. आणि मग दिवाळी अंकात जरी ती कथा आली नाही तरी पुढच्या मासिकामध्ये अधांतरी नावाची बापूंनी जो एंड केला ती कथा छापून आली आणि ती गदिमांनी ॲप्रिशिएट केली. बरोबर. म्हणजे तेवढं मनाचाही मोठेपणा त्यांनी दाखवला मोठेपणा, आणि मैत्री. बरोबर आहे. कारण नाहीतर गदी माडगूळकरांना कोण सांगू शकणार तुमचा शेवट नाही आवडला. आता परत आपण त्या मगाच्या किस्स्याकडे येऊयात. एक पु ल देशपांडे, गदी माडगूळकर, सुधीर फडके असा एक चित्रपट होता. ते त्यांची अशी कल्पना निघाली की आपण लहान गावात जाऊन याचं शूटिंग करू. सगळे महिना 2 महिने जे काही शूटिंगला लागतील ते सगळे कलाकार, छायाचित्रकार, असिस्टंट स्टाफ सगळे गावातच राहू लहान आणि तिथेच शूटिंग करू. म्हणजे 1 टेक्स आपल्याला सगळा पिक्चर संपवून परत येते. ते पाहणी करण्यासाठी ते एका छोट्या गावात गेले आणि ते पसंत पडलं. म्हणजे कथेला साजेसं नैसर्गिक वातावरण, नदी, डोंगर वगैरे. ते त्याने ठरवलं हेच गाव आपण फायनल करू, इथेच शूटिंग करू. ते आता सगळ्यांची खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था करणे ही सगळी जबाबदारी होती त्यांच्यावर. ते तिथल्या किराणा मालाच्या दुकानदाराशी चर्चा करायला गेले की महिना 2 महिने आमचे एवढे लोक राहणार आहेत, ते त्यांच्यासाठी सीधा मग ते काय काय तुम्ही आम्हाला पुरवू शकता, त्याचे रेट्स काय वगैरे वगैरे सगळी चर्चा आली. व्यावहारिक सगळी चर्चा आली. सगळा डील फायनल झाला. डील फायनल झाल्यानंतर त्या किराणा मालाच्या दुकानदारांनी विचारलं आपण कुठून आला? ते गदिमा म्हणले पुण्याहून आलो. अच्छा अच्छा, काय नाव काय आपलं? अरे बापरे. म्हणजे त्या गावातल्या त्यांना ही कल्पना, त्या गावातल्यांना हे कोण आहे त्याचे गावीच नव्हतं त्यांचे. अरे त्यांनी सांगितलं मी गदी माडगूळकर. अच्छा अच्छा, आपण पुण्याला काय करता? अरे हा पुढचा प्रश्न. मग नंतर ते पुलंकडे वळले. ते पुलन सांगितले मी पु ल देशपांडे, मी पण पुण्याहून आलो. त्यांनाही त्यांनी विचारलं की आपण पुण्याला काय करता? अरे बापरे. ते त्याच्यानंतर पु ल आणि गदिमा जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा आपण पुण्याला काय करता असं एकमेकाला विचारायचं. बरोबर बरोबर. तर असा रोमहर्षक किस्सा ह्या दोघांच्या बाबतीत महाराष्ट्रात घडण्याची शक्यताच नव्हती. बरोबर बरोबर आहे. असाच मला वाटतं किस्सा जसा आपला गदिमा आणि आता आपण पुलंचा सांगितला तसाच गदिमा आणि सुधीर फडके यांचासुद्धा एक ST स्टँडवरचा किस्सा तो ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. बेळगावला एकदा दोघं एका कार्यक्रमाला गेलेले होते आणि डायरेक्ट ST नसायची त्यावेळेला. ते बेळगावहून कोल्हापूरला आले आणि कोल्हापूर पुणे STला बराच अवकाश लेट आहे असं कळलं. 1.5-2 तास आहे. त्या स्टँडवर बसल्या बसल्या करायचं काय? तेव्हा गदिमा म्हणाले मी इथं गीत लिहितो. तर त्या घाणेरड्या बकाल, गजबजलेल्या गर्दी, अस्वच्छता ह्या सगळ्या आवाज येत आहेत निरनिराळे बसचे, लोकांचे, अशा वातावरणात त्यांनी एक गीत सगळं लिहून काढलं आणि त्यांना खूप आनंद आला स्वतःलाच की आपण ह्या प्रतिकूल वातावरणात सुद्धा हे गीत आपण लिहिलं. आणि त्यांनी ते भेंडोळ असं फडक्यांच्या अंगावर मारलं, घे गीत. ते फडक्यांनी ते पाहिलं. ते माडगूळकर जायला उठले वॉशरूमला किंवा असं कुठे. ते फडके म्हणले चाललास कुठे? चाल ऐकून जा. लगेच म्हणजे गीत वाचलं, मीटर बसला, चाललास कुठे? चाल ऐकून जा. बरं, कुठलं गीत होतं ते धुंद येतं मी स्वैर झोपितो मद्याचे प्याले. काय सांगता डॉक्टर? हे गाणे कोल्हापूरच्या स्टँडवर लिहिलेले. अरे वा. आणि पुढे ते गीतही अजरामर झालं असं म्हणा. म्हणजे दोघांची प्रतिभा, एक कवी म्हणून सुद्धा आणि तितकंच संगीतकार म्हणून सुद्धा दोघंही ग्रेटच होते. प्रेक्षक हो, गदी माडगूळकरांच्या आठवणी आपण डॉक्टरांकडून ऐकत आहोत. हा एपिसोड आपण आत्ता इथे थांबवतो आहे. याच्या पुढच्या आठवणी आपण पुढच्या भागात ऐकणारच आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला एक विनंती, हा एपिसोड आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.